लाल साडी आली घरी, सोबत आली एक काळी रात्र. भूमीवरती छाली आली काळी रात, कापून उठली प्रत्येक गोष्ट. आरशामध्ये हसली परछाई आणि डोळ्यामध्ये होती जाल. ओरडून उठले सगळे लोक आणि पसरलं सगळीकडे भीतीचा जाळ. आईने घातला काळा तावीज, घेऊन आस, धावला शैतान आता धुवा बनून आणि जिंकून गेला विश्वास. पिंटू गावाचा मशहूर दुल्हनचे कपडे शिवणारा दर्जी त्याच्या आपल्या दुकानात बसला होता. तो आपल्या काउंटरवरती आरामात बसलेला होता. तेवढ्यातच एक गावातला व्यक्ती आपल्या स्कूटीवरती तिथे येतो. त्याच्या स्कूटीच्या वरती एक मोठासा बोरा बांधलेला होता. तो बोरा उतरवून तो पिंटूच्या समोर घेऊन येतो. पिंटू सेठ, सामान आणलंय. कुठे ठेवू? किती आणलंयस यावेळी? 16 किलो असतील, पण एकच ड्रेस आहे आणि त्याच्यासोबतचं सामान आतल्या मॅनिक्विनला जाऊन घालून दे. मी येतोय. तो माणूस बोरा उचलून दुकानच्या आतमध्ये निघून जातो. पिंटू त्याला जाताना बघतो आणि शांततेने बसलेला असतो. आणि मग पिंटू तो ड्रॉवर उघडतो आणि त्यामधून काही नगद पैसे बाहेर काढतो. पिंटू मॅनेकनवाल्या खोलीमध्ये आतमध्ये जातो आणि तिथे नवीन लग्नाच्या जोड्याला मॅनिक्विकवरती सजवतो. तो जोडा एवढा सुंदर आणि मनमोहक वाटतो की पिंटूचे डोळे त्यावरतीच टिकून राहतात. तो कपड्याच्या डिझाईनला बघून पूर्णपणे मोहित होतो. माल तर एकदम मस्त आणलाय यावेळी. वाटतंय कोणत्या महाराणीच्या इथून चोरून आणलायस. अरे सेठजी, काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. तुम्ही फक्त त्याची क्वालिटी पहा. पिंटू हळूहळू समोर जातो आणि त्या कपड्याजवळ जाऊन वास घेतो आणि मग तो फिरून त्या व्यक्तीकडे बघतो. ड्राय क्लिनिंग केलीस का? हो सेठ, हे घ्या. आपलं काम सुद्धा झालं आणि हे घे. पिंटू त्याला 1000 रुपये देतो. सेठ, यावेळी जो माल आणला तो दुसऱ्यांपेक्षा चांगला आहे. कमीत कमी 2000 तरी द्या. कोणती गोष्ट कोणत्या किमतीत घ्यायचं आहे ते मला नीट माहिती आहे. चल निघ इकडून. तो व्यक्ती मान्य करतो आणि मग तिथून निघून जातो. पिंटू मॅनिक्विनला असं बघतो की जसं की तो जिवंत असेल, जसं त्याने खूप वर्षानंतर एक सुंदरता बघितली असेल. तर तेवढ्यातच मागून आलेली एक आवाज त्याचं लक्ष तोडते. पिंटू काका! तो आता होशमध्ये येतो आणि मग तिथून बाहेर जातो. भूमी काउंटरवरती पिंटूचं वाट बघत होती. पिंटू त्याच्याजवळ येतो आणि त्याला खूप प्रेमाने, जसं ती तिची स्वतःची मुलगी असेल. अरे भूमी बेटा, लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काका. तर सांग, कधी आहे लग्न तुझं? तारीख तर पुढच्या एकादशीची आहे काका, पण मी विचार केला आहे की मी आत्ताच एक ड्रेसचा ऑर्डर देते. खूप चांगलं केलंस बेटा तू. तर दाखवा, तुमच्याकडे काही डिझाईन आहेत? तुझ्यासाठी माझ्याकडे एक खूप चांगला जोडा पहिल्यापासून पडलेला आहे. तुला त्याला बघायचंय? काय खरंच? हो हो, खरंच. ठीक आहे, मला दाखवा. आता आणतो. अरे चंदन, आतला तो लग्नाचा जोडा घेऊन ये बरं, भूमी बेटासाठी. चंदन तेच तो लाल जोडा मॅनिकनसोबत भूमिकाजवळ घेऊन येतो. त्या रोशनीमध्ये तो लाल जोडा अजूनच चमकत होता. भूमी त्याला बघताच लगेचच त्याला पसंत करते. वाह काका, खूपच सुंदर. हे असं वाटतं एखादा महाराणीचा जोडा असेल. का तुम्ही ह्याला बनवलंय? नाही नाही बेटा, हे तर मी स्वतः बनवलंय. खरं तर मी याला 30,000 विकणार होतो, पण फक्त तुझ्यासाठी 20,000. उद्यापर्यंत भेटून जाईल हे. ठीक आहे काका, मी उद्या येते पैशांसोबत. यानंतर भूमी तिथून निघून जाते. पिंटू त्यांना गेल्यानंतर एक चालाक हास्य देतो, कारण त्याला खूप फायद्याचा सौदा मिळाला होता. त्या रात्री पिंटू फोनवरती कोणाशी तरी बोलत होता आणि सोबतच बिल आणि हिशोब बघत होता. हो हो, केलं आहे काम. ती भूमी सुद्धा उद्यापर्यंत येऊन जाईल कपडे घ्यायला. तिला देशील आणि ज्या वेळेला तो बोलत होता तेवढ्यातच अचानक लाईट चालली जाते आणि चारीकडे अंधारा होतो. पिंटू उठून जनरेटरचा स्विच बघायला जातो. तेवढ्यातच त्याचा पाय त्याच लाल जोड्याच्या मॅनिक्यूनशी टकरावतो. निळ्या चांदणीमध्ये मॅनिक्यूनचा चेहरा पूर्ण साफ दिसतो. तो तिला एक साईडला करतो आणि जनरेटरचा स्विच शोधण्यासाठी समोर जातो. तेवढ्यातच त्याला एक
हलकंसं बोलणं ऐकायला येतं. पिंटू. पिंटूचे डोळे भीतीने मोठे होतात. तो मागे वळून बघतो आणि मग मॅनिक्यूनला आपल्यासमोर बघतो. तो त्याला पकडतो आणि लगेचच तिच्या डोळ्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. अचानक त्याचा चेहरा बदलून एक भीतीदायक चेहऱ्यामध्ये बदलतो आणि ती जोरात ओरडते. पिंटूचे डोळे भीतीने मोठे होतात. दुसऱ्या दिवशी भूमी आपल्या सोफ्यावरती बसली होती आणि आपल्या फोनमध्ये काहीतरी बघत होती. तेवढ्यातच दरवाजावरती आवाज येतो. भूमी लगेचच उभी राहते आणि दरवाजा उघडते. ती बघते की बाहेर कोणीतरी उभा नाही, पण घराच्या पायरींवरती लग्नाचा जोडा ठेवला होता. हे बघून भूमी पूर्ण चकित होते. आई, आई! तेवढ्यातच तिची आई खोलीतनं बाहेर येते आणि तिच्याजवळ उभी राहते. काय झालं बाळा? काय तुम्ही पिंटू काकांना लग्नाचं जोडा घरी आणायला सांगितलेलं? नाही तर माझं त्यांच्याशी काही बोलणंच नाही झालं. तूच तर गेली होतीस ना काल दुकानात? भूमी लग्नाचा जोडा उचलते आणि आपल्या आईला दाखवते. पण हे बघ ना, हे कोणी सोडलं असेल इथे? पिंटू काकांनी तर त्यांनी आज येऊन घेऊन जायला सांगितलं होतं. अरे, ह्याला चिंता करण्याची काय गोष्ट आहे? असू शकतं की कोणी त्यांनी कोणाच्या हातातनं पाठवलं असेल. तू या सर्वांवरती लक्ष नको देऊ. आता चल, लगेच तयार हो. मुलाकडची आता सगाईसाठी येतच असतील. भूमी मध्ये मान हलवते आणि लग्नाचा जोडा आतमध्ये घेऊन जाते. खोलीमध्ये भूमिका आपल्या बेडरूममध्ये तेच साडीचा जोडा घालून बघते. ती आरशासमोर उभी राहते. आपल्या कपड्यांना बघून काही क्षण आनंदित होते. तर तेवढ्यातच तिला असं समजतं की त्या आरशातलं प्रतिबिंब तिचा साथ नाही देत आहे. आरशामध्ये तिचं प्रतिबिंब शांत उभं राहतं आणि त्याला एक चालाक हास्याने बघत राहतं. तिचे डोळे पूर्णपणे चमकतात. दुसरीकडे भूमिका मुलाच्या घरच्यांचं स्वागत करते. ती त्यांना सोफ्यावरती बसवते आणि सर्वांना शरबत देते पिण्यासाठी आणि सगाईसाठी भूमीला बाहेर बोलवते. भूमी बाळा, बाहेर ये, तयारी झाली आहे. भूमी आपल्या खोलीचा दरवाजा उघडते. ती अजूनही तो लग्नाचा जोडा घालून होती आणि ती जोरात तिकडे चालत येते. पण आता तिचं चालणं खूप भीतीदायक आणि वेगळं होतं. तिथे बसलेले सगळेजण तिला बघून, तिच्या व्यवहाराला बघून पूर्ण चकित होतात. तिची आई तिचा हात पकडते आणि तिला ओरडते. हे काय करतेस बाळा? स्वतःला सांभाळ. काय हुलिया बनवलायस तू स्वतःचा? शांत हो म्हातारी. भूमी आपल्या आईचा हात झटकून देते आणि ती लगेचच त्या मुलाच्या डोळ्यात बघते. त्याचा चेहरा खूप भीतीदायक होता आणि तो नवऱ्याचे घरचे सगळी लोकही घाबरतात. आणि तू मला इथून घेऊन जायला आला आहेस स्वतःच्या घरी? तू नाही वाचणार. कोण आहेस तू? मी तुझा मृत्यू आहे. तुला मारायला इथे आली आहे. तुला मारल्यानंतर तुझं रक्त पिणार, हरामी. भूमी अचानक त्याच्यावरती झपट घेते आणि त्याचा गळा पकडते. आजूबाजूची सगळी लोक तिला, त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. ती जोरजोरात भीतीदायक आवाजाने ओरडायला लागली. नवरा आणि त्याच्या घरातली सगळी लोक घाबरतात. रात्रीच्या वेळेला एक साधू भूमीच्या आईसोबत तिच्या बेडरूममध्ये येतो. भूमी पूर्णपणे बिछाणाशी बांधलेली होती, तरी ती जोरजोरात ओरडत होती आणि तिथे असलेले प्रत्येक व्यक्तीला ती वाईट बोलत होती. सोड मला, सोड मला. एकदा सगळ्या मला सोडा. सर्वांना मी मारून टाकेन. सर्वांना एक एक करून ठिकाण्यावरती लागेल. लवकर खोला. साधू खूप घाबरलेला होता. तरीसुद्धा तो हिम्मत करून भूमीला प्रश्न विचारतो. कोण आहेस तू? नाही सांगणार. सांग, कोण आहेस तू आणि इकडे का आली आहेस? मी सर्वांना इथे मारायला आली आहे. सर्वांचं रक्त प्यायला आली आहे. मला लग्नाशी नफरत आहे. मी कोणाला नाही सोडणार. भूमी बिछाणावरती जोरजोरात तडपायला चालू करते आणि स्वतःला सोडवायचा प्रयत्न करते. अचानक भूमीच्या शरीरावरती खूप मोठे मोठे घाव दिसतात. हे सर्व बघून साधू आणि तिची आई खूप घाबरतात. साधू आणि भूमीची आई खोलीतनं बाहेर येतात आणि मग ते खोलीचा दरवाजा बंद करतात.
भूमीची तब्येत खराब होत चालली आहे. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ती तिला सोडणार नाही. महाराजजी, तुम्ही तिला वाचवा. येणाऱ्या एकादशीवरती तिचं लग्न आहे. संकट मोठं आहे आणि ह्याला सोडवण्यासाठी वेळ लागू शकतो. आम्हाला काय करावं लागेल? भूमीची हालत झालीच कशी? सकाळपर्यंत तर सर्व ठीक होतं आणि मग मग काय? महाराजजी, मला समजलं. शैतान त्या लाल जोड्यामध्ये आहे. जेव्हापासून ते तिने घातलं आहे तेव्हापासून ती असं करते. साधू काही वेळपर्यंत विचार करतो आणि मग सगळं काही समजतं. काहीतरी वाईट होण्याआधी आपल्याला ते लाल कपडे तिच्या शरीरातून काढावे लागतील. भूमीची आई हा मध्ये मान हलवते. ते दोघंही जण परत एकदा भूमीच्या खोलीत जातात. यावेळेला भूमी शांत होऊनकर झोपलेली होती. तिच्या पूर्ण शरीरावरती घावचे निशाण होते, जे आपण पूर्ण बघू शकतो. हे सर्व बघून तिच्या आईचे डोळे भरून येतात, पण साधू तिला रडण्यापासून थांबवतो. तो भूमीच्या शरीराच्या चारीकडे बिछाणावरती 4 काळ्या बावल्या ठेवतो आणि मंत्र वाचायला चालू करतो. जसंच तो मंत्र चालू करतो, भूमी अचानक आपले डोळे उघडते. तिच्या डोळे अचानक काळे आणि लाल होतात. सोड मला हरामी, सोड, सोड लवकर, खोल मला. या मुलीच्या शरीराला सोडून दे, मी तुला हुकूम देतो. भूमी जोरजोरात तडपायला लागली आणि जोरजोरात आवाज करते. तिच्या तोंडातनंही रक्त येतं. महाराजजी, माझ्या मुलीला वाचवा. मी तिला नाही गमावू शकत. अचानक भूमी शांत होते आणि काही क्षणांसाठी तिथे सर्व काही अचानक शांत होतं. साधू आणि तिची आईला असं वाटतं की भूत गेला आहे. लवकर, वेळ नाही आहे. या कपड्याला तिच्या शरीरातून काढून द्या. जसंच तिची आई समोर जाते, भूमी अचानक परत जागी होते. ती पूर्ण बिछाणा आता वरती घेते आणि त्याच बिछाणाला आपली आई आणि साधूकडे जोरात फेकते. दोघंही जण वीड असताना वाचतात आणि तो बिछाणा त्या भिंतीवरती आदळून तुटून जातो. आता भूमी आजाद झाली होती. ते तुटलेल्या लाकडांमधून डरावण्या तरीकेने चालत जात होती. आता काय करणार? ती रेंगातच साधूवरती झपटा मारते आणि त्यावरती झपटते. ती खूप जोराने साधूचा गळा पकडून त्याला हवेमध्ये उचलवते. ती त्याचा गळा दाबायला चालू करते आणि त्याचीच मोठी झालेली नखं आता साधूच्या शरीरावरती धसत होते. मला मारशील? हां, मला मारशील. भूमीची आई समोर जाते. ती तिच्या गळ्यामध्ये काळा तावीज टाकते. तावीज बघताच भूमी जोरात ओरडते. ती साधूला एकदम लांब फेकते. साधू भिंतीला तकडावून खाली पडतो. तेवढ्यातच काही वेळाआधीचं दृश्य आपल्या समोर येतं. जेव्हा दोघंही जण दरवाजा खोलायला समोर जातात, तेव्हा भूमीची आई एक प्रश्न विचारते. महाराजजी, जर आपण ह्या कसं तरी या राक्षसला आपण काबू नाही करू शकलो तर? साधू काही वेळ विचार करतो आणि मग तो आपल्या पोटलीतनं एक तावीज काढतो आणि त्या तावीजला तो भूमीच्या आईला देतो. मी तिला काहीतरी करून माझ्यावर हमला करायला भाग पाडेल आणि वेळेतच तुम्ही ही ताबीज तिच्या गळ्यात टाकून द्याल. भूमीची आई साधूकडनं तावीज घेते. मी परत येणार. भूमी पूर्णपणे काबूतनं बाहेर येते. ती आपल्या तोंडातनं काळ्या धुव्याचा मोठा गुबारा बाहेर काढते आणि सर्व काही परत एकदा शांत होतं आणि भूमी खाली पडते. साधू सांगतो की ती आता पूर्णपणे सुरक्षित आहे.